जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 56वा पाहणार आहोत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. 47व्या श्लोकापासून ते 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी सर्वोत्तम भगवंताचा सर्वोत्तम भक्त कसा असतो, त्याची लक्षणे कोणती, त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असतात हे आपल्याला सांगितले. आता या 56व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की हा भक्त कसा आहे, तर तो दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. भगवंताचा हा भक्त दयाळू आहे. तो दीन, गरीब, असहाय्य, अनाथ, दुःखी अशा लोकांवर दया करतो. दयेबरोबरच त्यांच्यामध्ये करुणा, माया, ममता असे अनेक गुण आपोआप सहज येतात. रंजल्या गांजल्यांना ते मदत करतात. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी आपल्या अभंगामध्ये म्हटलेच आहे की जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे साधू संत दीन दुःखितांवर दया करतात ते प्रत्यक्ष भगवंताचेच रूप आहे असे समर्थ म्हणत आहेत. आणखी त्यांचा स्वभाव कसा आहे, तर ते मनाचे मवाळू आहेत. मनाचे मवाळू म्हणजे त्यांचं मन अतिशय मृदू आणि कोमल आहे. त्यांची वाणी ही मधासारखी गोड मधाळ आहे. ते कधी कुणाशी कठोर वचन बोलतच नाहीत, कुणाला दुखवत नाही. अत्यंत हळुवारपणे बोलून ते लोकांचं दुःख कमी करतात. तसेच समर्थ पुढे म्हणतात, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. हे संत कसे आहेत, स्नेहाळू. स्नेहाळू म्हणजे काय, ते दुःखी लोकांशी मित्रत्वाचे नाते जोडून त्यांच्यावर कृपा करतात. त्यांच्या हृदयामध्ये दुःखी लोकांकरता सतत स्नेहाचा झराच वाहत असतो. ते करुणायुक्त अंतःकरणाने सर्वांवर फक्त कृपाच करतात. जे कोणी त्यांना शरण येतील त्यांना ते आश्रय देतात, सहारा देतात, त्यांचा सांभाळ प्रेमाने करतात. या भक्तांचं आयुष्य आता फक्त दुसऱ्यांवर उपकार करण्याकरताच उरलेलं असतं. आता उरलो उपकाराकरिता असे तुकाराम महाराजांनीच म्हटलेले आहे. त्यांना स्वतःच्याकरता काहीच नको असतं. ते निस्वार्थी असतात, निरपेक्ष असतात. आपण कुणाला मदत केली तर त्याने आपल्याकरता काहीतरी करावे अशी अपेक्षा ते ठेवत नाहीत. आपलं संपूर्ण आयुष्य ते लोककल्याणाकरता कुठल्याही अपेक्षा न करता घालवतात. शरण आलेल्यांचा मनापासून सांभाळ करतात. पुढे समर्थ म्हणतात, तया अंतरी क्रोध संताप कैसा. आता जो दयाळू आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे, स्नेहाळू आहे, अशा त्याच्या अंतःकरणामध्ये राग, संताप, क्रोध कसा असू शकेल बरं? असूच शकत नाही. त्यांचं अंतःकरण हे क्रोधरहित असतं. ते कधीही कुणालाही दुःख होईल, यातना होईल, त्रास होईल असं बोलतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना, एकनाथ महाराजांना, जनाबाईला, सखूबाईला अशा अनेक संतांना लोकांनी का कमी त्रास दिला? पण तरीही या सर्वांनी त्यांच्यावर फक्त प्रेमच केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पसायदानामध्ये ईश्वराकडे या दुष्ट लोकांकरता मागणे मागितले की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. हे परमेश्वरा, या दुष्ट लोकांची दुर्बुद्धी नष्ट हो आणि त्यांना सत्कर्म करण्याची आवड निर्माण हो. पैठणमधील विसोबा खेचर नावाच्या ब्राह्मणाने आयुष्यभर ज्ञानेश्वराला खूप त्रास दिला, पण
कधीही ज्ञानेश्वर त्यांच्यावर चिडले नाही. शेवटी ज्ञानेश्वराच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याच्यामध्ये परिवर्तन झाले आणि तो त्यांचा शिष्य झाला. एकनाथ महाराजांना तर शांतीब्रह्मच म्हटलेलं आहे. त्यांना कधीच राग येत नव्हता. आपल्याला माहीत आहे की एकदा एका यवनाने एकनाथ महाराजांना राग यावा म्हणून ते सकाळी जेव्हा गोदावरीच्या स्नानाकरता निघाले तेव्हा रस्त्यातील एका झाडावर तो बसला आणि एकनाथ महाराज स्नान करून आल्यावर त्यांच्या अंगावर तो थुंकला. एकनाथ महाराजांनी वर त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त हसले आणि परत स्नान करून आले. तेव्हा तो यवन त्यांच्यावर पुन्हा थुंकला. असे त्याने 108 वेळा केले. पण एकनाथ महाराज जराही चिडले नाही. परत जाऊन स्नान करून येत होते तेव्हा त्या यवनाला पश्चाताप झाला. त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, अरे माफी कशाला मागतो? उलट आज तुझ्यामुळे माझे गोदावरीचं 108 वेळा स्नान झालं आणि त्याचं पुण्य मला मिळालं. हे पुण्य मला फक्त तुझ्यामुळेच मिळालं, नाहीतर मी कधी बरं 108 वेळा स्नान केलं असतं. तेव्हा तो यवन खजील झाला आणि तो त्यांचा शिष्य बनला. अशा प्रकारे हे संत अज्ञानापोटी जर त्यांच्याशी कोणी कितीही वाईट वागले तरी ते कधीही चिडत नाहीत, रागावत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची तक्रारही करीत नाहीत. उलट आपण जनतेची काहीतरी सेवा करतो याबद्दल त्यांना समाधान वाटते. समाजातील लोक त्यांना नावं ठेवतात, कुणी तर त्यांना वेडेसुद्धा म्हणतात, पण ते अशा लोकांकडे लक्षच देत नाहीत. त्यांच्या हृदयात ते असे समजतात की सर्वांच्या हृदयामध्ये तोच भगवंत आहे आणि आपण कोणत्या व्यक्तीची सेवा करत नाही तर त्याच्या आत असलेल्या भगवंताचीच आपण सेवा करतो असा त्यांचा शुद्ध भाव असतो. आणि त्यामुळे समाजाने कितीही नावं ठेवली, त्यांचा कितीही तिरस्कार केला तरी त्यांच्यावर त्या गोष्टीचा काही परिणाम होत नाही. कुणी आपल्याला चांगलं म्हणावं, आपली स्तुती करावी या भावनेने सुद्धा ते आपलं कर्म करीत नाहीत. अशा प्रकारे भगवंताचा हा भक्त आपले संपूर्ण आयुष्य भगवत कार्याकरताच खर्ची घालतात. समर्थ म्हणतात, असा जो भगवंताचा भक्त आहे तो भगवंताला प्रिय असतो आणि तो जगामध्ये पण धन्य असतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.